तिसरी आघाडी महायुतीमध्ये होणार नाही. अजितदादा बाजूला जाणार नाहीत. देशातल्या सर्व नागरिकांनी प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवलेलं आहे. 1.5% मतदान अधिकचं मिळालं असतं तर आमच्या आणखीन 9 जागा निवडून आल्या असत्या. कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपण कमी आहोत, कोणत्या मतदारसंघामध्ये किती कमी आहोत, आणि त्या संदर्भात काय भूमिका घ्यायची या संदर्भात आता सगळं कार्य सुरू आहे. उद्या आणि परवा आमच्या कोर कमिटीच्या बैठका आहेत मुंबईमध्ये. मी जी 12ची कोर कमिटी आहे त्यामध्ये मी आहे. परवा दिवशी 24ची कोर कमिटी त्यातसुद्धा मी आहे. आमचे आता प्रभारी म्हणून उपेंद्रजी यादव हे प्रभारी आहेत आणि सहप्रभारी अश्विन वैष्णवजी हे दोघेही उद्या येत आहेत आणि या सगळ्या संदर्भात मंथन होईल. 21 तारखेला पुण्यामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 आमचं राज्यव्यापी अधिवेशन आहे, ज्यामध्ये सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते नेते सगळे उपस्थित असणार आहेत. त्या मेळाव्याला गृहमंत्री अमितभाई शाह हे सुद्धा उपस्थित असणार आहेत आणि तेही मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभेमध्ये झालेल्या ज्या गोष्टी होत्या किंवा जे नरेटिव्ह सेट केली गेली होती, आता हे निश्चित आहे की खोट्या आणि चुकीच्या नरेटिव्हमुळं तो निकाल थोडासा तसा झाला. काही जरी झालं तरी देशातल्या सर्व नागरिकांनी प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जी काही पडझड झाली त्यामध्ये 1.5% मतदान अधिकचं मिळालं असतं तर आमच्या आणखीन 9 जागा निवडून आल्या असत्या. असा एक ॲनालिसिस रिपोर्ट तयार झालेला आहे आणि ते कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपण कमी आहोत, कोणत्या मतदारसंघामध्ये किती कमी आहोत, आणि त्या संदर्भात काय भूमिका घ्यायची या संदर्भात आता सगळं कार्य सुरू आहे. साहेब, RSS नंतर आता भारतीय जनता पार्टीचं जे मुखपत्र आहे विवेकमध्ये छापून आलेल्या अजित पवारांमुळे पुन्हा ते पराभवाची कारणं दिलेली आहे. तर खरंच अजित पवार महायुतीतून बाजूला जात आहेत. तिसरी आघाडी संदर्भात त्यांची चर्चा आहे. काय नेमकं चालू? तिसरी आघाडी महायुतीमध्ये होणार नाही. अजितदादा बाजूला जाणार नाहीत. हे जे काही आमदारांनी किंवा काही प्रमुख नेत्यांनी वक्तव्य केले त्या विभागामध्ये काही ठिकाणी स्थानिक प्रश्न निर्माण झाल्यामुळं कदाचित तसं घडलं असावं, पण ते राज्यभर तसं घडलं असं म्हणता येणार नाही. त्या काही ठिकाणी तक्रार झालेली आहेत. आम्ही होतो त्यावेळी बैठकीला. काही ठिकाणी झालेलं आहे, ते मान्य करावंच लागेल आपल्याला, कारण ते पारंपरिक विरोधक होते आणि त्यामुळे त्या भागामध्ये अपेक्षित मतदान एकत्र असताना झालं नसल्यामुळं ती काही भाजपच्या प्रमुखांनी भूमिका मांडलेली आहे. पण त्याच्यामुळं या महायुतीच्या कोणत्याही सगळ्या घटकावर परिणाम होणार नाही. शरद पवारांचं स्टेटमेंट आहे दुपारी की गेलेले परत येऊ शकतात, आमचं दार उघडं आहे, पण निर्णय पक्ष घेईल. म्हणजे अजितदादांना मॅच होणार आहे की काय काय पवार साहेब काय बोलतील त्याच्यावर मी उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही आहे. ते त्यांची भूमिका असते, ते बोलत असतात, ते जाहीर करत असतात. आपण आपल्यापुरतं बोललेलं बरं आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.